नैतिकता, सत्यनिष्ठा आणि योग्यता हे शब्द ऐकायला खूप मोठे वाटतात नाही का? आपण नेहमीच ऐकतो. पण खरंच याचा अर्थ काय आहे? आणि आपल्या आयुष्यात, आपल्या चारित्र्यात यांचं स्थान नेमकं कुठे आहे? चला तर आजच्या या भागात आपण याच 3 गोष्टींचा अगदी सोप्या भाषेत अर्थ समजून घेऊया. आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी नैतिक आराखडा म्हणजे नैतिकता. मग पाहूया अटळ गाभा म्हणजेच सत्यनिष्ठा. त्यानंतर कृती करण्याचं कौशल्य म्हणजे योग्यता. मग या तिन्हींना एकत्र बघूया. आणि शेवटी या सगळ्याचं एकत्रीकरण कसं होतं हे समजून घेऊ. हे सगळं आपण एका इमारतीच्या उदाहरणाने समजून घेणार आहोत, म्हणजे एकदम सोपं जाईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून. नैतिक आराखडा, नैतिकता. समजा आपण एक चारित्र्याची इमारत बांधतोय, तर नैतिकता त्याचा पाया आहे, त्याचा ब्लूप्रिंट आहे. मग नैतिकता म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर ही अशी नैतिक तत्त्वं आहेत जी आपल्याला सांगतात की काय बरोबर आहे आणि काय चूक. तुम्ही असं समजू शकता की हा आपल्या आतला एक कंपास आहे, एक होकायंत्र जे आपल्याला योग्य दिशा दाखवतं. आणि हो, नैतिकता म्हणजे फक्त एक गोष्ट नाहीये. ती आपल्या मूल्यांवर, नियमांवर आणि तत्वांवर आधारित असते. ही एक प्रकारे आपल्याला निर्णय घेण्यासाठी एक फ्रेमवर्क, एक चौकट देते. मग ते आपलं वैयक्तिक आयुष्य असो किंवा व्यावसायिक. इतकंच नाही तर समाजाबद्दल आपली काय कर्तव्य आहेत, जसं की न्याय, समानता, हे सगळं ठरवायला सुद्धा नैतिकताच मदत करते. याचं एक अगदी साधं सरळ उदाहरण म्हणजे परीक्षेत कॉपी न करणं. आपल्याला माहीत असतं की कॉपी करणं चुकीचं आहे. हा विचार कुठून येतो? तर तो येतो नैतिकतेतून. ठीक आहे, तर आपल्या इमारतीचा पाया म्हणजे नैतिकता आपण समजून घेतला. आता वळूया दुसऱ्या महत्वाच्या गोष्टीकडे. अटळ गाभा, सत्यनिष्ठा. आता नुसता आराखडा असून भागत नाही ना, इमारत बांधायला मजबूत साहित्यही लागतं. ही सत्यनिष्ठा म्हणजे तेच साहित्य. पण एक मिनिट थांबा. फक्त प्लॅन किंवा आराखडा कागदावर असला म्हणजे इमारत आपोआप चांगली बांधली जाते का? नाही ना. जे योग्य आहे ते माहीत असणं एक गोष्ट आहे आणि ते प्रत्यक्षात करणं ही दुसरी. आणि इथेच येतो खरा फरक. आणि बरोबर याच ठिकाणी सत्यनिष्ठा म्हणजे इंटेग्रिटी, तिची भूमिका सुरू होते. सत्यनिष्ठा म्हणजे काय? तर जी नैतिक तत्त्व आपण मानतो त्यानुसारच वागणं. म्हणजे जे आपण विचार करतो, जे आपण बोलतो आणि जे आपण करतो, या तिन्ही गोष्टींमध्ये एक वाक्यता असणं. यामध्ये प्रामाणिकपणा तर येतोच, पण नैतिक धैर्यसुद्धा लागतं. वागण्यात सातत्य लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा तुम्हाला कोणीही बघत नसतं. तेव्हाही तुम्ही योग्य तेच करता का? ती ती असते खरी सत्यनिष्ठा. याचं एक परफेक्ट उदाहरण म्हणजे लाच घ्यायला नकार देणं. आता बघा, लाच घेणं चुकीचं आहे हे माहीत असणं ही झाली नैतिकता. पण त्या तत्वावर ठाम राहून प्रत्यक्ष नकार देणं ही झाली सत्यनिष्ठा. कळला फरक? चला, तर आपल्या इमारतीचा आराखडा झाला, मजबूत साहित्यही आलं. आता तिसरा आणि शेवटचा आधारस्तंभ, कृती करण्याचे कौशल्य, योग्यता. कारण इमारत फक्त मजबूत असून चालत नाही, ती उपयोगी पण पडली पाहिजे. आता विचार करा, आपल्याकडे प्लॅन आहे म्हणजे नैतिकता, सिमेंट विटा आहेत म्हणजे सत्यनिष्ठा. पण इमारत बांधणार कोण? ती बांधण्यासाठी कौशल्य लागतं, स्किल्स लागतात. नुसतं साहित्य असून इमारत उभी राहत नाही. आणि हेच कौशल्य म्हणजे योग्यता. सोप्या भाषेत, एखादं काम शिकण्याची आणि ते पूर्ण करण्याची आपली नैसर्गिक क्षमता, यावर आपली कार्यक्षमता अवलंबून असते. आणि योग्यता म्हणजे फक्त टेक्निकल स्किल्स नाही या. यात तर्कशुद्ध विचार करण्याची क्षमता येते, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग येतं. आणि हो, भावनिक समज म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स सुद्धा येतो. हे सगळं मिळून योग्यता बनते. उदाहरण द्यायचं झालं तर एखादी खूप किचकट समस्या सोडवण्यासाठी लागणारी विश्लेषणात्मक क्षमता म्हणजे ॲनालिटिकल ॲबिलिटी. हे एक उत्तम उदाहरण आहे योग्यतेचं. ओके, तर आपण नैतिकता, सत्यनिष्ठा आणि योग्यता या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या समजून घेतल्या. पण अनेकदा लोकांचा यात गोंधळ उडतो. म्हणून आता आपण या तिन्हींमधला फरक अगदी स्पष्टपणे पाहूया. तर मग काय आहे यांच्यातला नेमका फरक? चला बघूया. हा तक्ता बघा, एकदम सगळं क्लिअर होईल. नैतिकता आपल्याला बरोबर विरुद्ध चूक काय आहे हे सांगते. सत्यनिष्ठा सत्यवादी असण्यावर भर देते, म्हणजे तुम्ही तुमच्या तत्वांशी किती प्रामाणिक आहात. आणि योग्यता, तिचा संबंध थेट कार्यक्षमतेशी आहे, म्हणजे तुम्ही एखादं काम किती चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकता. अर्थ वेगळा, स्वरूप वेगळं आणि लक्ष्यसुद्धा वेगळं.
आता येतो सगळ्यात इंटरेस्टिंग भाग. कारण या तिन्ही गोष्टी जरी वेगवेगळ्या असल्या तरी त्या एकट्या एकट्या काम करत नाहीत. त्यांचं खरं सामर्थ्य आहे एकत्र येण्यात. बघूया कसं. ही प्रक्रिया अगदी सोपी आहे. स्टेप 1. नैतिकता आपल्याला मार्गदर्शक तत्त्व देते की काय करायला हवं. स्टेप 2. सत्यनिष्ठा हे पक्क करते की आपण ते नैतिक तत्त्व पाळणारच. आणि स्टेप 3. योग्यता हे सुनिश्चित करते की ते काम प्रभावपणे चांगल्या प्रकारे पूर्ण होईल. हे उदाहरण बघा, म्हणजे सगळं चित्र स्पष्ट होईल. एक सरकारी अधिकारी, तो योग्य काय आहे हे ठरवण्यासाठी नैतिकतेचा वापर करतो. भ्रष्टाचाराला, लाचेला नकार देण्यासाठी सत्यनिष्ठेचा वापर करतो. आणि लोकांच्या समस्या कार्यक्षमतेने सोडवण्यासाठी आपल्या योग्यतेचा वापर करतो. विचार करा, यापैकी एकही गोष्ट कमी असेल तर तो एक चांगला अधिकारी होऊच शकत नाही. म्हणजे ह्या संपूर्ण चर्चेचं सार काढायचं झालं तर ते ह्या एका वाक्यात आहे. नैतिकता आपल्याला काय बरोबर आहे हे सांगते, सत्यनिष्ठा आपण योग्य तेच करू याची खात्री देते, आणि योग्यता ते चांगल्या प्रकारे करण्यास मदत करते. किती सोपं आणि सुंदर आहे नाही का? आणि आता जाता जाता एक प्रश्न, फक्त विचार करण्यासाठी. समजा आपल्याला एका नेत्याला निवडायचं आहे, तर ह्या तिघांपैकी नैतिकता, सत्यनिष्ठा आणि योग्यता अशी कोणती एक गोष्ट आहे ज्याच्या बाबतीत आपण शून्य तडजोड केली पाहिजे? अशी कोणती गोष्ट आहे जिच्याशिवाय चालणारच नाही? यावर नक्की विचार करा.